नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अर्जुन पवार, असिस्टंट प्रोफेसर कॉमर्स विभाग. तर आज आपण विमाशास्त्र याविषयी आज आपण थोडी चर्चा करूया की सुरुवातीला विमा म्हणजे काय किंवा विम्याची आवश्यकता की ह्या अलीकडच्या कालावधीमध्ये का जाणवू लागली. तर सर्वात अगोदर आपण जर विचार करायला गेलो तर सामाजिक सहकार्याचा एक उत्कृष्ट आविष्कार म्हणून या विमा संकल्पनेकडं हे पाहिलं जातं. आपल्या मानवाचं किंवा मनुष्याचं जे आपलं नित्याचं जे आयुष्य आहे, हे आयुष्य हे संकटांनी भरलेलं असते. आपणाला सांगता येईल की कोणते संकट केव्हा येईल हे आपणाला निश्चितपणे हे सांगता येत नाही. आता ही संकटे कोणकोणत्या प्रकारची असतात, तर उदाहरणार्थ भूकंपामुळे येणारं संकट असेल, त्याचबरोबर ज्वालामुखीमुळे येणारं काही संकट असेल, किंवा वादळांमुळे येणारं काही संकट असेल, किंवा पुरामुळे येणारं काही नैसर्गिक संकट असेल, किंवा वीज पडण्यामुळे काही आर्थिक नुकसान झालं असेल, त्याचबरोबर पावसामुळे किंवा दरड कोसळल्यामुळे. म्हणजे हे जे वेगवेगळ्या प्रकारचे नैसर्गिक संकट आहे, या नैसर्गिक संकटांपासून बचाव व्हावा किंवा या नैसर्गिक संकटांपासून जे होणारं जे नुकसान आहे, तर त्या नुकसानीची भरपाई या विम्याअंतर्गत ही केली जाते हे आपणाला सांगता येईल. त्याचबरोबर नेहमीच्या आयुष्यामध्ये जे आपण बऱ्याच वेळा पाहतो की वाहनांमुळे मोठ्या प्रमाणावरती हे अपघात झालेले आपल्याला दिसून येत असतात, किंवा आगीमुळे किंवा काही स्फोटकांमुळे किंवा काही अतिरेक्यांच्या कृत्यांमुळे काही दुष्कर्म त्यांनी जर केलं असेल तर त्यापासून होणारी जी हानी असेल, त्याचबरोबर सामुद्रिक धोक्यांमुळे होणारे जे नुकसान असेल. आता जर आपण सामुद्रिक धोक्यांचा जर विचार करायला गेलो तर सामुद्रिक धोक्यामध्ये या सामुद्रिक धोक्यांमध्ये ज्यावेळेस आपल्या देशांमधून आयात आणि निर्यात ही दुसऱ्या देशांमध्ये केली जाते, तर अशा वेळेस बऱ्याच वेळेला आयात निर्यात करत असताना या सामुद्रिक किंवा जहाजांचा किंवा समुद्र वाहनाचा हा वापर केला जातो. की उदाहरणार्थ जहाज, आता त्या जहाजावरती मोठ्या प्रमाणावरती किंवा माल हा लोड करून तो दुसऱ्या देशांमध्ये हा सप्लाय केला जातो. की म्हणजेच काय, जर त्या अशा वेळेस ते जहाज प्रवास करत असताना जर त्याला काही नुकसान झालं किंवा धोके आले, की उदाहरणार्थ ती जहाज बुडाले असेल किंवा त्या आगीमध्ये किंवा त्या जहाजाला आग लागल्यामुळे काही नुकसान झालं असेल, तर अशा प्रकारच्या धोक्यांपासून या विमा अंतर्गत ही नुकसान भरपाई त्या व्यापारी वर्गाला किंवा ज्या वेगवेगळ्या व्यापारी संस्था असतील तर त्यांना ही देण्यात येत असते. त्याचबरोबर एखाद्या मोठमोठ्या दुकानांमध्ये जे चोरींचे प्रकार होत असतात किंवा नोकरांच्या अप्रामाणिकपणामुळे. आता नोकरांचा अप्रामाणिकपणा म्हणजेच काय, की बऱ्याच वेळा काय होत असतं की त्या एखाद्या दुकानांमध्ये किंवा मोठमोठ्या शोरूममध्ये म्हणूयात आपण, की बऱ्याच वेळा किंवा एखाद्या फायनान्स कंपन्याच असतील, तर या फायनान्स कंपन्यांमध्ये जे कोणी नोकरवर्ग काम करत असतील किंवा काही दुकानांमध्ये नोकरवर्ग काही काम करत असतील, तर त्यांना त्यांच्या मालकाने जर वसुलीची किंवा जे काही पैसे आपल्या ग्राहकांकडे राहिलेले आहेत ते पैसे परत घेण्याची जबाबदारी या नोकरवर्गावरती सोपवलेली असते. परंतु बऱ्याच वेळा हे नोकरवर्ग ती जमा केलेली जी रक्कम आहे, थकीत रक्कम आपण त्याला म्हणूयात, ही थकीत रक्कम हा नोकरवर्ग त्याच्या मालकाला, व्यवसायाच्या मालकाला न देता तो त्याचा वापर स्वतःच्या स्वार्थासाठी करत असतो. म्हणजेच काय, त्याला नोकराचा अप्रामाणिकपणा असं म्हटलं जातं. त्याचबरोबर घरफोडी झाली असेल किंवा लुटालूट झाली असेल, इत्यादींमुळे होणारी जी हानी आहे, तर ह्या हानीचं नुकसान भरपाई या विम्याअंतर्गत हे दिलं जातं. आता भारताचा जर आपण विचार करायला गेलो तर भारत हा कृषीप्रधान देश म्हटलं जातं. या कृषीप्रधान देशामध्ये आपली बरेच लोकांचा उदरनिर्वाह जो आहे हा शेतीवरती अवलंबून आहे. तर अशा वेळेस या शेतीमध्ये वादळांमुळे जर त्या शेतीचं नुकसान झालं असेल किंवा दुष्काळामुळे त्या शेतपिकाचं नुकसान झालं असेल किंवा
वेगवेगळ्या फळबागा असतील, तर या फळबागांचं जे नुकसान झालं असेल तर या प्रकारची नुकसानीची भरपाई किंवा आर्थिक नुकसान ज्यावेळेस त्या शेतकऱ्यांना होतं, तर अशा वेळेस या विम्याअंतर्गत किंवा जर त्या शेतकऱ्यांनी जर त्यांच्या पिकांचा जर विमा घेतला असेल तर त्या विम्याअंतर्गत त्या जे झालेलं नुकसान आहे पिकांचं किंवा फळबागा असेल किंवा ऊस असतील किंवा अशा वेगवेगळ्या प्रकारचं जे शेतीचं जे नुकसान होतं तर त्या नुकसानीची भरपाई या विम्याअंतर्गत ही केली जाते. त्याचबरोबर आपल्या समाजातील प्रत्येक थरातील व्यक्ती जे असतील, उदाहरणार्थ व्यापारी असतील किंवा काही व्यावसायिक असतील किंवा व्यवसाय करणाऱ्या काही संस्थांची मालमत्ता असेल, तर या प्रत्येकांना त्यांच्या जीविताची हानी ही भासवत असते. यापासून संरक्षण म्हणून किंवा एक त्या व्यक्तींना सुरक्षितता म्हणून एक अजोड मार्ग म्हणून या विमा या व्यवसायाकडे हे पाहिलं जातं. त्याचबरोबर की अनपेक्षितपणे उद्भवणाऱ्या किंवा विशिष्ट स्वरूपांच्या कारणांमुळे एखाद्या घटनेमुळे त्या मालमत्तेची होणारी हानी असेल अथवा व्यक्तीस येणारे अपंगत्व असेल किंवा बऱ्याच वेळेला मोठमोठ्या कंपन्यांमध्ये जे काही रोजगारासाठी लोक किंवा त्यांचे जे कर्मचारी एक काम करत असतात, परंतु काही कारणास्तव त्यांचं जर किंवा त्या मोठमोठ्या मशिनरीवरती काम करत असताना तर त्यांना जर त्यांचा हात त्या मशिनरीमध्ये सापडला असेल किंवा त्यांच्या शरीराचा एखादा अवयव त्या मशिनरीमध्ये जर सापडला असेल तर त्यांना अपंगत्व येण्याची ही शक्यता असते किंवा त्यांचा मृत्यूही या घटनेमध्ये हा होऊ शकतो. त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर होणारे जे आर्थिक दुष्परिणाम आहेत तर त्या आर्थिक दुष्परिणामाची भरपाई करण्याच्या दृष्टिकोनातून विमा हा घेतला जातो आणि त्यापासून जे नुकसान आहे तर त्या नुकसानीची भरपाई या विम्याअंतर्गत ही केली जाते. की म्हणजेच आपल्याला सांगता येईल की भविष्य काळात अनपेक्षितपणे येणारे जे वेगवेगळे संकट आहेत किंवा एखाद्या मालमत्तेची किंवा एखाद्या व्यक्तीची जीवितहानी असेल, या सर्व नुकसानीची जी शक्यता आहे असे वाटणाऱ्या व्यक्तींकडून नुकसानी भरपाईबद्दल किंवा त्याच्या हमीबद्दल मोबदला हा यही विमा कंपन्या स्वीकारत असतात किंवा त्याला जनरली इन्शुरन्स प्रीमियम असं सुद्धा म्हटलं जातं. की या इन्शुरन्स प्रीमियम अंतर्गत त्या व्यक्तींकडून विमा हप्ते हे गोळा केले जातात किंवा त्यांना विमा हप्ते सुद्धा म्हटलं जातं आणि अशा वेळेस जे काही नुकसान होईल तर त्या नुकसानीची भरपाई या विमा कंपन्या ह्या देत असतात, हे आपणाला सांगता येईल. आता ह्या विम्याची आवश्यकता का आहे, अलीकडच्या काळामध्ये ह्या विम्याची आवश्यकता का आहे, तर सुरुवातीला आपल्याला सामान्य व्यक्तीसाठी आता या सामान्य व्यक्तींसाठी विमा का आवश्यक आहे, तर जर आपण पाहिलं की समाजामध्ये मनुष्य वावरत असताना त्याला आर्थिक किंवा या सामाजिकदृष्ट्या कितीही लहान असून व्यक्ती किंवा कितीही मोठा असो तर त्याची गणना एक सामान्य व्यक्ती म्हणूनच ही केली जाते. तर अशा व्यक्ती समाजामध्ये त्यांचा व्यापार असेल किंवा व्यवसाय असेल किंवा बाजारपेठ असतील किंवा काही धर्मस्थळं असतील किंवा काही अशा व्यक्तींच्या सामाजिक संस्था असतील किंवा काही व्यक्ती कला आणि क्रीडा क्षेत्रांमध्ये जर काम करत असतील किंवा संगीत क्षेत्रांमध्ये काम करत असतील, अशा वेगवेगळ्या ठिकाणी या व्यक्ती या वावरत असतात. त्यांना त्यांच्या जीविताचा धोका हा सर्वत्र जाणवत असतो आणि हा जीविताचा धोका कधी आणि केव्हा निर्माण होईल हे सांगता येत नाही. आता हा जो धोका आहे या धोक्यामुळं किंवा जर एखाद्या व्यक्तीचा जर अपघात झाला असेल तर त्या अपघातामुळे त्या व्यक्तीला अपंगत्व आलं असेल किंवा त्या व्यक्तीचा मृत्यू झाला असेल तर त्याचा परिणाम त्या व्यक्तींच्या त्यांच्या पर्सनल लाईफवरती हा होऊ शकतो. की त्यांची पत्नी असेल, त्या व्यक्तीचे पत्नी असतील किंवा मुलं असतील किंवा आई वडील असतील, अशा लोकांना एक मोठी आर्थिक झळ ही भासू शकते. आता या सर्व परिस्थितींवरती हा विमा हा एक उत्तम उपाय ठरतो हे आपणाला सांगता येईल. की जरी का या विम्यामुळे
मृत्यू किंवा अपंगत्व जरी टाळता येत नसलं तरीही त्या धोक्यापासून जी होणारी जी भयावहता आहे ही भयावहता कमी करण्याच्या दृष्टिकोनातून विमा हा सर्वसामान्यांसाठी हा एक उपयुक्त आहे हे आपणाला सांगता येईल. त्यानंतर व्यापारी वर्ग. आता या व्यापारी वर्गासाठी विमा का महत्त्वाचा आहे? तर बऱ्याच वेळाला आपण पाहतो की समाजातील हा व्यापारी वर्ग हा आपल्या समाजाला वेगवेगळ्या वस्तू किंवा सेवा हे आपल्या समाजाला पुरवठा करण्याचं काम हा व्यापारी वर्ग हा बघत असतो. की आपलं जे समाज जीवन आहे हे समाज जीवन सुस्थिर ठेवण्यासाठी ह्या व्यापारी वर्ग किंवा हा व्यापारी वर्ग हा मोलाची कामगिरी हा पार पाडत असतो. आता बऱ्याच वेळा व्यापारात भाग घेणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत त्यांच्यासुद्धा जीवितास केव्हाही धोका हा संभावू शकतो. जर समजा त्या अपघाताने त्या व्यवसाय ठिकाण असेल तर त्या व्यवसाय ठिकाणाचे जर काही नुकसान झाले असेल किंवा त्या आगीमुळे त्या दुकानाची जी किंवा त्या व्यापाऱ्याची जी मालमत्ता आहे त्या मालमत्तेचं नुकसान झालं असेल किंवा भूकंपामुळे किंवा अतिवृष्टीमुळे त्या मालमत्तेचं त्या व्यापाऱ्याच्या मालमत्तेचं नुकसान झालं असेल किंवा दरड कोसळल्यामुळं किंवा बऱ्याच वेळा जे आपले पेरिशेबल प्रोडक्ट्स आपण म्हणतो हे पेरिशेबल प्रोडक्ट्स हे जास्त कालावधी किंवा 6 मंथ्स किंवा 12 मंथ्स किंवा जास्त कालावधीसाठी टिकून राहत नाहीत. तर अशा वेळेस जर त्या मालाचा जर सप्लाय त्या मार्केटमध्ये पर्टिक्युलर झाला नाही तर अशा वेळेस मोठ्या प्रमाणावरती नुकसान या व्यापारी वर्गाला होण्याची ही शक्यता असते. त्याचबरोबर की नोकरास जर अपंगत्व आला असेल किंवा त्या नोकराचा जर मृत्यू झाला असेल तर यापासून होणाऱ्या जी नुकसानीची भरपाई आहे ही नुकसान भरपाई ही या विम्याअंतर्गत ही केली जाते हे आपणाला सांगता येईल. की म्हणजेच काय की या व्यापारी वर्गाच्या दृष्टिकोनातून हा विमा किती महत्त्वाचा आहे किंवा या व्यापारी वर्गाला विमा का किंवा त्याची आवश्यकता का आहे हे आपणाला सांगता येईल. त्याचबरोबर आता उद्योजकांना मदत. आता या उद्योजकांना ही मदत ही या विम्यामार्फत ही कोणत्या पद्धतीनं केली जाते किंवा याची उद्योजकांना सुद्धा ही विम्याची आवश्यकता का आहे? तर बऱ्याच वेळाला आपण बघतो की आपल्या देशामधील जे स्मॉल किंवा बिग एंटरप्रेन्युअर्स असतील किंवा आपण म्हणूयात की लहान मोठे उद्योजक असतील किंवा सेल्फ एम्प्लॉयड करून किंवा स्वयंरोजगार करून करणाऱ्या ज्या काही व्यक्ती असतील किंवा काही मायक्रो स्मॉल किंवा मीडियम एंटरप्राइजेस मधून काम करणाऱ्या काही व्यक्ती असतील तर या सर्वांचा उपयोग या आपल्या देशाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून या सर्वांचा किंवा या सर्व व्यक्तींची ही महत्त्वाची भूमिका या बजावत असतात. की या प्रकारची भूमिका पार पडत असताना हे जे उद्योग आहेत की तो उद्योग सुरू करण्यापासून की त्या उद्योगाचे कार्य चालू होईपर्यंत आणि त्यानंतरच्या काळामध्ये त्यांना वेगवेगळे लहान मोठे धक्के हे सहन हे करावे लागत असतात. की त्यात नैसर्गिक धोक्यांमुळे जर समजा त्या उद्योगाची जर हानी झाली असेल किंवा त्या अपघातामुळे जर त्या व्यवसायाची हानी झाली असेल किंवा त्या कंपनीमध्ये किंवा त्या व्यवसायामध्ये त्या कर्मचाऱ्यांनी केलेला काही असहकार अथवा हिंसक कृत्यांमुळे झालेले नुकसान असेल किंवा एखाद्या कर्मचाऱ्यांना पूर्ण विकलांगता आली असेल किंवा काही आंशिक विकलांगता आली असेल तर अशा वेगवेगळ्या प्रमाणात होणारे जे नुकसान आहे तर त्या नुकसानीची भरपाई या व्यापारी किंवा त्या उद्योजकांना ही द्यावी लागत असते. आता विम्यामुळं काय होतं तर उद्योजक त्यांच्या कंपनीचा असेल किंवा त्यांच्या कर्मचाऱ्यांचा विमा असेल किंवा त्याच्या मालमत्तेचा विमा असेल तर या सर्वांचे विमे हे अगोदरच काढल्यामुळं त्यांना त्यांच्या व्यवसायाला जे आर्थिक नुकसान होणार आहे तर त्या आर्थिक नुकसानीचा बचाव या विम्यामार्फत हा होत असतो. की त्यामुळं काय होत असतं तर उद्योगाचं जे कार्य आहे ते उद्योगाचं कार्य अनेक किंवा आपण म्हणूयात की नवीन जोमाने चालू राहण्यास किंवा त्या उद्योगांमध्ये सातत्य राहण्यास किंवा तो
बिझनेस स्टेबल राहण्यास या विम्याची मदत ही होत असते. की म्हणजेच काय की या विम्याअंतर्गत की जे लहान मोठे उद्योग आहेत किंवा कुटीर उद्योग आहेत की त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे जे नुकसान आहेत तर त्या नुकसानीची भरपाई या विम्याअंतर्गत किंवा या इन्शुरन्स अंतर्गत ही दिली जाते. त्यानंतर आपल्याला सांगता येईल की आयात निर्यात विकासास मदत. या आता विम्यामुळे नेमकं ह्या आयात आणि निर्यात जी आहे ह्या निर्यात व्यापारासाठी किंवा त्यांचा विकास होण्यासाठी का आवश्यक आहे तर की आपल्या देशाचा जो आर्थिक विकास आहे हा आर्थिक विकास हा आयात आणि निर्यात व्यापार जो आहे की त्यांना आपण इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट बिझनेस असं म्हणतो की बराचसा आपल्या देशाचा जो आर्थिक विकास आहे तो इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट ट्रेडवरती हा चालला आहे. म्हणजे आपल्या देशाच्या आर्थिक विकासासाठी आयात आणि निर्यात ही एक महत्त्वाची भूमिका या पार पाडत असतात. सागरी मार्गाने हा बराचसा लाखो मालाचा टन किंवा या लाखो मालाचा टन किंवा त्या मालाची आयात आणि निर्यात ही केली जाते की त्याच्यामुळं काय होत असतं की जो साधन सामग्रीचा किंवा मी आता सांगितल्याप्रमाणे की या सागरी मार्गाने ज्यावेळेस या लाखो टनाची आयात किंवा निर्यात केली जाते तर अशा वेळेस ज्यावेळेस त्या जहाजेवरती हा लाखो टनाचा माल हा ठेवला जातो तर अशा वेळेस जर ती जहाज बुडाली असेल किंवा त्या जहाजाला आग लागली असेल तर अशा वेळेस त्या जहाजाची मोठी हानी होऊन त्या जहाजेवरील जो माल आहे त्या मालाची मोठे नुकसान हे होऊ शकते. आता विमा काय करत असतो तर या इन्शुरन्स मार्फत किंवा या विम्यामार्फत की आयात आणि निर्यात व्यापारात सहभागी होणाऱ्या ज्या संस्था आहेत आणि व्यापारी असतील तर त्या व्यापाऱ्यांना हानीची भरपाई करण्याची किंवा नुकसान भरपाई या विम्याअंतर्गत केली जाते. म्हणजेच काय की मी आता सांगितल्याप्रमाणे की जहाजांमार्फत जो काही लाखो टनाचा माल हा जहाजांवरती ठेवला असेल तर अशा वेळेस जे वेगवेगळे व्यापारी वर्ग असतील किंवा आयात निर्यात करणाऱ्या ज्या वेगवेगळ्या संस्था असतील तर त्यांना मोठं आर्थिक नुकसानही होऊ शकतं. पण विम्याअंतर्गत त्या व्यापाऱ्यांना किंवा या वेगवेगळ्या संस्थांना नुकसानीची भरपाई ही दिली जाते. की म्हणजेच काय की विमा या आयात निर्यात व्यापारासाठी सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे हे आपणाला सांगता येईल. त्यानंतर कृषी क्षेत्रास मदत. तर आता या विम्यामुळे कृषी क्षेत्रास मदत ही कशी होते तर आपल्या देशातील बहुतेक उद्योगधंदे जे आहेत किंवा बहुतांश उद्योगधंदे जे आहेत हे शेतीवरती हे अवलंबून असतात. त्यामुळे कृषी क्षेत्राची जी स्थिती आहे ही कोणत्या पद्धतीची आहे यावरती त्या उद्योगांचं भवितव्य हे अवलंबून असतं हे आपल्याला सांगता येईल. की जर समजा एखादा कृषी हंगाम जर व्यवस्थितरित्या किंवा चांगल्या रीतीने जर पार पाडला असेल तर त्या उद्योग क्षेत्रांचं कार्यसुद्धा हे तितकंच चांगल्या प्रकारे सुरू राहत असतं. त्याचबरोबर देशातील लघु उद्योग असतील किंवा त्या लघु उद्योगातील लोकांचे रोजगार टिकून जर ठेवायचे असतील तर त्यांचे कृषी किंवा आपण म्हणूयात हे कृषी क्षेत्र हे डेव्हलप हे करणं हे महत्त्वाचं आहे. की म्हणजेच की त्या कृषी क्षेत्राचा हंगाम जर चांगला जर झाला नसेल तर ही परिस्थिती एक विरुद्ध ही होऊ शकते. त्यामुळे या कृषी क्षेत्राच्या विकासाकडे आपल्या सरकारचं हे विशेष लक्ष असतं. आता या कृषी क्षेत्राला कोणत्या पद्धतीचं नुकसान होत असतं तर समजा काही वेळेस जर अतिवृष्टी झाली असेल तर या अतिवृष्टीमुळे किंवा या वादळामुळे किंवा काही वेळेस दुष्काळ सदृश्य परिस्थितीमुळे किंवा त्या पिकांवरती टोळधाड असेल किंवा रोगराई असेल तर या टोळधाड आणि या रोगराईमुळं त्या कृषी क्षेत्राचे मोठ्या प्रमाणावरती नुकसान हे होऊ शकतं. त्यामुळे ते शेतीचं आणि
जो शेतकरी आहे तर त्या शेतकऱ्याचं प्रचंड प्रमाणात हे नुकसान हे होत असतं की आत्ताच असं या पद्धतीनं आपण पाहिलं की या विम्याची आवश्यकता ही वेगवेगळ्या क्षेत्रासाठी काय आहे ते. ठीक आहे, थँक्यू. थांबूयात आपण.